हॅलो हॅलो हॅलो. आणि म्हणून या ठिकाणी थोडा मॉनिटरला आवाज द्यायचा. वाढव, हा येऊ दे. तू देशील तेवढा कमीच आहे, बस आता भरपूर झाला. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी वैभव रसिक प्रेक्षकांना राजेश भाऊ आता दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. श्रीकांत दादा बैकर दादांच्या माध्यमातून आमच्या विशाल दादांसाठी 200 रुपयाचं बहार दाखवतो. आणि म्हणून चला करूया ना सुरुवात करूया ना. बुवा काय म्हणतात, काय म्हणतात, माझी घेरची चमचमती बाळ जल्ला आता बोलाल तरी काय आहे ना, चमचमती बाळ. पण मी काय म्हणतो बाबा, आता मी बायता हा माझा बाबा ना बाबू, आणि बाबून माझ्या भार्या चांगली केलं ना है ना. हे बरोबर का जोरदार टाळ्या होऊन जाते लांबोरी मोहनचे. म्हणजे काय माहितीये, बाय कशी आहे, चमचमती आहे, लाल कलरची टोपी. बाबू भले काला असू दे पण बाबू माझा आहे. आज पण सांगताय बाबू भले आहे ना, दाढी थोडी थोडी कुठेतरी पिकली, काला असू दे, रंगांग सावला असू दे, पण बाबू कोणाचा आहे. आणि बाबा या बाईशिवाय तर दुसरा कोणाचा पर्याय राहिलेला नाही. आणि आता घटस्फोटाचा पण विचार करायचा नाही तर मराल पावसात भिजून थंडीत कुडकुडून. म्हणून सांगतोय बुवा विषय काय बघा. शाहीर म्हणतात लाल 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 घालून टोपी लावताय कोणाला शे. आग लागली वनवासाला, ते टोपी आणि शेती कुठं झुलतंय काय हो. धन्यवाद, थँक्यू दादा. चला बुवा काय बरं म्हणतात की म्हणतात वाढ वाढल्याने शक्ती तुला जपला, मान्य आहे, बरोबर आहे ना. वाढ वाढल्याने तेव्हा हाफ चड्डीवरती शक्ती तुला केला साहेब. पण वाढ वाढल्याने शक्ती तुला नमन नाही केला, केला काय रे पोरानं. वाढ वाढला केला. आज माझ्या बाबून पण नाही केला, बरं वाटलं जरा. म्हणजे वाढ वाढल्याचा शब्द पाळता बुवा म्हणतात वाढ वाढल्याची का ना, मान्य आहे बुवा. वाढ वाढला पाळणा गायला तुमच्यासारखा. पहिल्या दिवशी जन्मल बाळ, दुसऱ्या दिवशी खातया क्याळ बुवा, हो. तिसऱ्या दिवशी सुसू पातळ नाही बुवा, आणि तिसऱ्या दिवशी हप्ते पातळ जोबारा जो जो जो. तिसऱ्या दिवशी हप्ते पातळ. 3 दिवसाचा पॉर केलं खाली काय खत बघा, शाप खत होता ऐका. 3 दिवसाचा पॉर केलं खाय. परत म्हणतात डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा दार, काहो दिली ओ बाबा मला डोंगराचे. वाढ वाढला लग्नाची गाणी गायला, शक्ती दुर्या गायला त्यांचं लग्न लावतो माझ्या भावाचं लावतो. विषय आहे का आता बक्षिसा पोराला लय आलंय. अरे भावान काय माहितीये, भावान थोडा चिमटा मला काढला नाही, तेवढा उत्तर देतो, पण भावानच काय बोलायला ठेवला नाही. भावाला माहितीये कुठं बोलायला गेला आहे ना नागरा सकट खाली असो आपल्याला. आणि म्हणून विषय कसा आहे बघा. जलसा ग्रुप अध्यक्ष स्वप्नील दादा भुवर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे सायली कांबरे ताईंच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर पारितोषिक. दापोली दाबिळ पांगारी कोटीश्वरू काना तुला फरमाईश आलेली आहे. त्याचप्रमाणे समीक्षा परशुराम माझ्या बहिणीच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभिजित खंदारे आमच्या प्रशांत दादांचे बंधू आहेत, दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेली आहे. वेळी झाली दादा तुझ्यासाठी. त्याचप्रमाणे कुमार शिवान सुदेश तांबट आमच्या नांदगाव तालुक्यातील आहेत, खेड तालुक्यात नांदगाव गावचे सुद्धा दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लवकरच आम्हा दोन्ही शाहिरांचा सामना कुठे गेलं ते सांगितलं. पुढच्या वर्षी आम्हालाच ठेवा तेव्हा ना दुसरा भाऊ आणायचा, संसार मोडायचा. नवऱ्या का आम्ही जास्त काय त्रास देणार नाही, काळजी करायची, संसार मोडायचा, जोडी हीच. आणि म्हणून बक्षीस आणायचं. हा त्याचप्रमाणे मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लवकरच आम्हा दोन्ही शाहिरांचा सामना या रंगमंचावरती असणार आहे. अध्यक्ष सन्मान्य दिव्यदादा शेडगे, सेक्रेटरी शरीदादा शिगवण, खजिनदार अविनाशदादा खोचरे आणि मित्रांनो या कार्यक्रम सह खजिनदार कल्पेशदादा भोवड. आणि कार्यक्रमाचं निमित्त काय आहे तर वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम या आणि शालेय शिक्षण संस्थेच्या निधी उभारण्यासाठी
या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे सासरे राजू माने यांचे वर्गमित्र आमचे साहेब चेतनदास सावंत आणि शांताराम माने आणि राजू माने यांचे वर्गमित्र साहेब या ठिकाणी चेतनदादा सावंत साहेबांच्या ओळखीनं आमचं या ठिकाणी बोलणं झालं होतं. श्री आपटोबा ग्रामदैवत ग्रामस्थ मंडळ गोंदिवली आयोजक सन्माननीय अध्यक्ष माऊली राजारामजी भोवड साहेब, सेक्रेटरी सचिनजी मोरे माऊली, खजिनदार चेतनजी सावंत माऊली, उपाध्यक्ष सुभाषजी जीवन माऊली, उपसेक्रेटरी सचिनजी सावी माऊली, उपखजिनदार विजयजी घडवणे माऊली, त्याचप्रमाणे रवींद्रजी सावी माऊली, गोपीनाथजी जगदाळे माऊली, विठ्ठलजी शिगवण माऊली आणि प्रवीणजी सावी माऊली या माझ्या सर्व आजच्या या यजमानांना आणि ग्रामस्थांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तर चारकोपचा बादशाह कौशल किशोर जाधव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. होय आणि त्याचप्रमाणे दर्शना धनराज सिलगर कोल्हापूर आणि काही खास रत्नागिरीतल्या आहेत. म्हणजे कसं आहे बघा, कोकणची त्यांनी आज घाटावरती आपला संसार करीत ताईंच्या माध्यमातून 151 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सूर्यकांत मोरे साहेबांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आदित्य संजय मोरे यांच्याकडून तुकाराम गंगाराम मोरे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तालुका मानगाव गाव नाईटने नाव आहे जश डवले दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी कोकणाचं गाणं पहिलाच घेतो, काय काळजी करायची नाही. कोकणकर राकेश दादा अब्दुल दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. अद्विक भुवड दादांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक. सचिन दादा मोरे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. काळकाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली या माझ्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे डान्सर अंतरात तेलप ताईच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि सुभाष जमन मौली साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. तर मित्रांनो कोकणाचं गाणं पहिलंच घेणार आणि सुरुवात करतो, पण विषय काय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा. शाहीराने आजही माझ्या विषयाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती, मी तुम्हाला काय सांगितलं, बाप दाखवणे श्राद्धकाल करणार राजेश बुवा नाही बुवा. आजही तुमचा प्रयत्न चुकलेला आहे भाऊलं. आजही शाहीर माझ्या विषयाचं उत्तर चुकलेलं आहे बुवा. हा पहिला मुद्दा शाहिरांचा विषय की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नागर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगा. तर शाहीर पुन्हा एकदा शाहिरांना वारंवार उत्तर देतोय, बाबू माझा नाहीच म्हणताय, चुकलाय. पण शाहीर आज पुन्हा एकदा माझ्या आपटोबाच्या साक्षीनं, माझ्या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं, माझ्या रसिक मायबापांच्या साक्षीनं तुमच्या विषयाला पुन्हा हात घालतोय. उत्तर आहे का मित्रांनो? तर नांगरी बळीराजाला दिलेलं वरदान कोणी होतं? तर शाहीर हे वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी दिलं होतं. ते वरदान जे दिलं होतं ते वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी ते वरदान दिले होतं. कथेचा संदर्भ असा सांगतोय की द्वापार युगानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीवरती दृष्ट शक्ती तंत्र मंत्र आणि वाईट पिशाच्या बाधा वाढू लागल्या होत्या. शेतकरी म्हणजे बळीराजा जेव्हा शेतात कष्ट करायचा तेव्हा त्याला त्याच्या बैलांना अनेक दृष्ट प्रवृत्तींचा त्रास व्हायचा. हे पाहून स्वतः गोरक्षनाथांनी शेतकऱ्याच्या रक्षणासाठी त्याला कोयती आणि आकडी म्हणजे नागराची काठी आणि लोखंडी कडे कमरेला बांधण्याचा आणि शेतात नांगर धरण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथांनी आपल्या मंत्रशक्तीने हे साधे लोखंडी अवजार अभिमंत्रित करून वरदान दिले की हे बळीराजा, जोपर्यंत ही कोयती आणि आकडी तुझ्या कमरेला असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, भूत पिशाच किंवा काळी जादू तुझ्यावर आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांवर, तुझ्या लाडक्या बैलांवर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम करू शकणार नाही. शाहीर हे माझ्या वाचनातून गेलेलं तुमचं उत्तर आहे. शाहीर दुसरी बाजू हा नाही पटला तर दुसरा देत आहे. ऐका विषय, दुसरी बाजू शाहीर काय आहे? श्री विष्णूचा अवतार शेषनाग, या शेषनागाचं वरदान शेतकरी बळीराजाला आहे. विषय असा आहे तिसरी बाजू की ज्याप्रमाणे गणपतीच्या कमरेला शेषनाग असतो त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करत असताना कमरेला कोयती बांधण्यासाठीची आकडी बांधतो, ते शेषनागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या शेतकरी बळीराजाला श्री गणेशाचे सुद्धा वरदान आहे. शाहीर आता बाबा माझ्या तुला 2-2, 3-3 उत्तरात दिलंय. मला कसं म्हणता? अरे हो म्हणा. तसा शाहीर तुम्हाला आजही 3 बाजू दिल्या.
जर योग्य असेल तर मला माहिती आहे तुम्ही काय खोटा बोलणार नाही बुवा. योग्य असेल तर योग्य म्हणा बुवा आणि म्हणून चला वाडा वाढल्यानंतर शक्ती तर म्हणून बुवा म्हणतात. परवा शेजारी आहे कोकणच्या गाण्याची थोडा आवाज वाढवा रे. आजचं आयोजन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं म्हणायचं आहे. रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खान कलगीत रान अहुकला ही महान शिमगा हा भारी त्यात सूर मायाळू माती शिवाला नवी हुर हुर खेड दापोली मंडन गड चिपळूण वागर संगमेश्वर अरे रत्नागिरीला राजापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर ओ शिवरायाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर साक्षात देतो या समिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर अजून पण तुम्ही असं म्हणता की टोपी तुमच्यामुळे घातली नॉनसेन्स खोटा बोलता. टोपी तुमच्यामुळे घातलेली नाही बुवा. समाजाचं साक्षीला खंडाळ्यात आपला कार्यक्रम झाला तुम्ही म्हणता लाज वाटते लाज नाही म्हणून घातली बुवा. पण दुसरा विषय बुवा काय म्हणते काय मग कशी म्हटलं जल्ल्यात झाली म्हणतात कुठनं आणतात बुवा. यालाच राजेश बुवा म्हणतात बुवा. लोकांना काहीतरी बुवा नवीन देतो आणि म्हणून बुवा त्याचं घेतो. लक्षात घ्या बुवा आहे ना. आणि शाहिरांचा शाहिरीने मला सांगितलं की शाहीर म्हणतात बुवा मला गाण्याचा भाग तुम्ही द्यायला पाहिजे एवढ्या उचंडावरचा शाहिरांचा गाण्यामध्ये बुवा म्हणतात चाल होती अरे सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा तेरे लिए जीना क्या मरना क्या दोबारा. सुंदर विषय होता बुवांचा. अरे कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर त्या हो घराच्या मकरात शोभेल माझा लंबोदर. शाहीर ज्ञानाचा भाग देत आहे म्हणायचं आहे का लक्ष असावं. बघा विषय कसा आहे अहो चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार त्या या चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार मग गणरायाच्या आगमनासाठी आतुरला कोकणकर गणरायाच्या आगमनाला आतुरला कोकणकर आणि चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार गणरायाच्या आगमनाला सजवी कोकणकर आता बाई बाबूला काय म्हणते विषय आहे पहिला विषय गातोय बुवा नवरा बायकोचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. विषय काय बाय बुवा काय म्हणतात चमचमती बाय. माता बाई बाबूला काय म्हणते विषय आहे का अरे शंभू महादेव मोठा जाती जाती जाती
त्याची अर्धांगीण पार्वती पतीच यारवाड्याची सतीन येडू डोंगरावर नागती. काय माहितीये का, भावाला जरा बोललो असतो बघा, पण भावाच काय बोलला नाही हो तेवढा, है ना. बरी चांगली गेली बोल. आता कसा माहिती विषय, सर आपल्या वाकड्यातून जात नाही तर उगाच कशाला कळ करा, है ना. आणि अंगावर ओढून द्या. विषय कसा आहे बघा. पहिला विषय काय आहे, बायको काय म्हणते नवऱ्याला, ही बाय काय सांगते बाबूला विषय काय, की आपल्या संसाराला म्हणतात कुणाची नजर लागली. अरे बाबू हजबंड, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ती नजर लागू नये म्हणून देवाला नवस केला. नवस कसा आहे ऐका. तो नवस आता फेडायचा आहे बो मित्रांनो. आता ऐका, गटारी पण जरी जवळ येते आहे ना, गटारी विषय कसा आहे म्हणून ऐका. गटारी घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अरे घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड. सावसाहेब अहो अन्न देऊन मी रोकड. कापाया काला हा बोकड. बोकड कसा धाडी शिवाला बघा, बोकड कसा आहे ना, लगीच अगदी काल्या रंगाचा. म्हणून बायको काय म्हणते, घातलं देवाला साकड याची मोडायाकड. घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड. कापाया काला हा बोकड. अन्न देऊन मी रोकड. कापाया काला हा बोकड. आपल्या हाकेला धनी तो धावलाय रे. त्याच्या नावाचा झेंडा लावलाय रे. मन भावाने नैवेद्य धावलाय रे. काही होणार नाही वाकड किती येऊ द्या सीमाकड. काही होणार नाही वाकड किती येऊ द्या सीमाकड. अन्न देऊन मी रोकड. कापाया काला हा बोकड. अन्न देऊन मी रोकड. कापाया काला हा बोकड. घातलं देवाला साकड याची मोडायाकड. घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड. हरी या वर्षीची मित्रांनो ट्रेंडिंगला चालणारी गवळण आहे. त्या गवळणीची फरमाईश दिली आहे. कारण मित्रांनो रात्र थोड्याने स्वयंपाक वेळेला बंधन आहे. वेळ पण जाग्यात चालले. फरमाईश करा तर फरमाईश आहे या वर्षीची गवळण म्हणून. श्री हरी माझ्या श्री हरी कस समजावूया मनाला. श्री हरी माझ्या श्री हरी कस समजावूया मनाला. वेडी तुझी राधाराणी वाट पाहती वृंदावनी. गेला का तू सोडून मला. अरे कुठे शोधू का गेला का तू सोडून मला. कुठे शोधू का तुला. गेला का सोडून मला. गेला का सोडून शाहिरांची गवळण.
विषय होते हा दर द द दर द दर द दर द ला 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 ला. ओ बुवा गवळीचा भाग कसा आला बघा शायरांची गवळ लागलाय भलत तुला हे गुळग अग डोळ्यात कशी गेली या धुळग आता रडू नको नको दोन्ही हातानं चोलग. विषय गवळीचा संभाषण राधेचा आणि गाण्याचं चोलग काय काय चोलग वाद्यास गावलं मेलं गावलं गाणं चोलग काय बुवा गवळीचा विषय कसा आणला बघा तुमच्या उत्तर म्हणून म्हणायचंय अरे राधेने तुझं या शोधलंय मोर या राधेने तुझं शोधलंय मोर मग प्रीतीची तुला लावून खुळग हातात लागणार नाही नाही तुझा होईल घोळ हाती लागणार नाही तुझा होईल घोळ. अरे राधेने तुझा हे शोधलाय मोर मग प्रीतीचं तुला लावून खुळग हाती लागणार नाही नाही तुझा होईल घोळ. वेळेचं बंधन आहे वेळ पण जागावर चालले तसंच या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा राहून गेला की साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ यावर्षी पुन्हा एकदा किशोरदादा साळुंके निर्मित पुन्हा एकदा यावर्षी मित्रांनो गण आपल्या भेटीसाठी येत आहे नवीन एक आगळा वेगळा विषय आपल्या भेटीसाठी येतोय तर सर्वांनी मित्रांनो निश्चित त्या गाण्याला भरभरून प्रेम द्या. आता शाहिरांचा दुसरा विषय होता आहे ना चल हट बघ बाजूला कुठली आली ही लावसट कुठली आली लावसट ही हाय ती पुन्हा वाटीला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती. तुम्ही कोयत्याने तुम्ही हिला आणेल बुवा आणि शाप खंडणी करून टाकेल बुवा आणि म्हणून शाहीर रात्र थोडी आणि स्वंगपार वेळेचं बंधन आहे वेळ पण या ठिकाणी जागेवर गेलेले मग एक फरमाईश आलेली एका मुक्त्यात घेऊन बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून म्हणायचंय वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी पाहुणी थकले काना लवकर जरा तू ये रे मनी धरू नको असला राधेसाठी शिल्का सागे मनी धरू नको असला राधेसाठी शिल्का सागे मनी धरू नको सन्मानी रवींद्र सावी साहेब शाहीर बारी चांगली गेली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वराज स्वप्नील पाटील जिज्ञा विकास जगदाळे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाशजी चिपटे माऊली यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सानिका पिंपळकर दापोली विरसई ताईंच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांचं आभार मानतो जी काही वेळी सेवा केली असेल आपलंच देखील समजून ही चुकभूल पदरात घ्याल अशा आशा बाळगतो. शाहीरना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शाहीर तुमच्या यशामध्ये अजून भर पडू देईल अशा आशा बाळगतो आणि नटेश्वराची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या संरक्षणाची सभा या ठिकाणी संपन्न जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन. अरे 2 वर द्यावं.